येस. मित्रांनो, आज एक प्रॉब्लेम नंबर 2 बघूया आपण. प्रोजेक्शन ऑफ लाईन. ओके. प्रॉब्लेम मी लिहिलाय पहिलेच, बघून घ्या. टॉप व्ह्यू ऑफ 80 mm लॉंग AB just measures 55 mm while the length of its front view is 70 mm. Its one end is 15 mm above the HP and 15 mm in front of VP. Draw its position and determine its inclination with HP and VP. प्रॉब्लेम लिहिणं वाचणं खूप आवश्यक आहे. सुरुवातीला टॉप व्ह्यू ऑफ 80 mm लॉंग AB लाईन. म्हणजेच डेटा मी लिहिलेला आहे. काय काय डेटा आहे? AB 80 mm लाईन आहे, म्हणजेच टू लेंथ. लाईन मीन्स टू लेंथ, टू लेंथ मीन्स लाईन. ओके. याचं इंटरप्रिटेशन कसं करतो आपण? ए डॅश बी 1 डॅश ही फ्रंट व्ह्यूची टीएल, ए इक्वल टू ए बी 1 ही टॉप व्ह्यूची टीएल इक्वल टू 80 mm. गॉट इट? दूसरा डेटा, टॉप व्यू इज 55 mm means AB distance AB is 55 mm. फ्रंट व्यू दिला आहे 70 mm, म्हणजेच A डॅश B डॅश इक्वल टू 70 mm फ्रंट व्यू. आता लक्षात घ्या, AB लाईन आहे. EBच्या A पॉइंट मधले फ्रंट व्ह्यू म्हणजेच A डॅश आणि टॉप व्ह्यू म्हणजेच A, त्याचे पोझिशन दिलेले आहेत. A is 50 mm above the HP means A dash is 15 mm above the XY and A is 15 mm in front of VP means A is 15 mm below XY. Determine inclination with HP and VP. Theta काढा. Phi need to determine means theta is belong to HP and phi belong to VP. As simple as that. Okay. So shall we proceed? Yes. First step काढू आपण. First step, draw XY line. Draw XY line. Second step, exactly perpendicular projection line draw करा. ए मार्क करा. ए बीच्या ए चे पॉइंट इथं मार्क करा, म्हणजेच 15 mm अबोव द XY, 15 mm बिलो द XY. याला मार्किंग करा. डू द मार्किंग. फर्स्ट पंधरा एम एम या पॉइंटला म्हणतात ए डॅश. याला म्हणू आपण ए. सॉरी, इथे लिहितो ए. लोकस काढून घ्या पहिले.
लोकस ऑफ ए डॅश, लोकस ऑफ ए. ओके, फ्रंट व्ह्यू दिला आहे, टॉप व्ह्यू दिला आहे, टीएल दिलेली आहे. आपल्याला 4 लाईन काढायचे कॉम्बिनेशन मध्ये. हाऊ टू प्रोसीड. ओके, तर फ्रंट व्ह्यू बघा, फ्रंट व्ह्यू दिलाय 70 mm. तुम्ही टॉप व्ह्यूने पण करू शकता. वी विल गो विथ फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू 70 mm, फ्रंट व्ह्यू 70 mm, कंपोज 70 mm घ्या. चा आर्क काढून घ्या. कारण की आपल्याला माहित आहे की फ्रंट व्ह्यू आपण रोटेट करतो इथपर्यंत आणि व्हर्टिकली स्ट्रेट लाईन काढतो, त्यावेळेस टीएल भेटत. इथपर्यंत गेला, इथून व्हर्टिकली लाइन जाऊ द्या, जाने दो. अब आपको पता है कि भाई टीएल का दिया है 80, टीएल 80 दिया है. कंपास में 80 है. यहां पे रखा, सेंटर कट किया. ये पॉइंट मिला, इसको B1 बोलेंगे. ये हो गया आपका टीएल जो 80 mm है. टीएल इथून लोकस काढा. आता तुमचा टॉपिक किती दिलाय? टॉपिक दिलाय 55. त्याला मार्क आणि त्याची पोझिशन या हॉरिझॉन्टल लाईनलाच येईल. रूल आठवा, रिमेंबर की फ्रंट व्ह्यूचा पॉइंट आणि टीएलचा पॉइंट एका हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असतात. कंपास मध्ये 55 घ्या, 55 mm आणि मार्क करा. याला बी पॉइंट भेटला, जॉइन करा. प्लीज जॉइन दिस लाइन. इट इज टॉप व्यू, इट इज टॉप व्यू. अब अगर मैं फ्रंट व्यू को घुमा के यहाँ का टीएल निकाल सकता हूँ पोजीशन, तो टॉप व्यू को घुमा के ऊपर का पोजीशन नहीं निकाल सकता? बिल्कुल निकाल सकता. 1000 इथपर्यंत. लोकस ऑफ ए. इथून वर्टिकली स्ट्रेट लाईन, अब ये लाइन पे ही आपका टीएल मिलेगा. टीएल ची लेंथ इथून घ्या,
कंपासमध्ये. सेंटर इथं ठेवा, कट करा हा पॉइंट. याला B1 डॅश नाव द्या. जॉईन करा. केल भेटली. आता फ्रंट व्ह्यू राहिलाय. फ्रंट व्ह्यू सोपं आहे. आता काय लोकच काय येतं नमस्कार. रूल नंबर 1 आठवा आपला. रूल नंबर 1 काय आहे की 1-2 पोझिशन A dash, B dash, A, B. End point of front view and top view always in vertical straight line. तुम्ही लाईन पॅरलल टू अशी पॅरलल ठेवा. मन वर जाऊ द्या. भेटला पॉइंट. याला B डॅश माना. जॉईन करा. झालं. 4 लाईन झाल्यात आपल्या. आता काढायचं काय तुम्हाला HP इन्क्लेशन थीटा आणि VPचं इन्क्लेशन फाय. ऑलवेज ऑलवेज प्लीज रिमेंबर राईट हँड साईडला रिझल्ट लिहायचा. याला केअर करायचा थीटा आणि फाय. मेजर करा, मला मेसेज करा. ओके. दिस the problem number 2 for you. It's very simple. Thank you.